नमस्कार सगळ्यांना। मॅडम, आज बेलासी पुलाचं उद्घाटन झालंय, महत्त्वाचा पूल आहे दक्षिण मुंबईमधला, काय सांगाल? आज तुम्हाला सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी ताडदेव नागपडा मुंबई सेंट्रल जो पूल होता, जो जवळपास ब्रिटिश काळातला पूल, जो 150 वर्ष जुना पूल, या पुलाचं जेव्हा IIT बॉम्बेच्या माध्यमातून पूर्ण ऑडिट झाल्यानंतर ह्या पुलाची ज्यावेळी अवस्था जी प्रशासनाच्या आणि आपल्या राज्य शासनाच्या समोर आल्यानंतर तातडीने ह्या पुलाचं काम सुरुवात करण्यात आली। आपण जर पाहिलं असेल तर आपण ज्या हाईटला उभे त्याच्याकडून रेल्वे जाते आणि त्याचा जो खाली जो बेस गेलाय, अशा पद्धतीने रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका याच्या संयुक्त विद्यमाने आणि त्याचबरोबर आपल्या देवाभाऊ आपले महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने आज या पुलाचं जे काम पूर्ण झालेलं आहे आणि ह्या पुलाचं आज आपण लोक सेवेसाठी लोकार्पणासाठी या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। पण काही ठिकाणी किशोर पेडणेकर यांनी आणि काही लोकांनी पण म्हटलंय की डांबर थोडंसं निघालेलं आहे, निकृष्ट दर्जा आहे असं। जर त्यांचं तसं सजेशन आले असेल तर आपण तेही विश्वासात घेऊ जर असेल, कारण आपण ह्या पुलाचं ओपनिंग केलेलं आहे। जर ताईंच्या निदर्शनास आलं असेल तर ताईंनी नक्की दाखवावं, पण ताईंना मी एक विनंती करते की चांगलीही कामं तुम्ही जरा बघत जा, की ज्या पद्धतीने 150 वर्ष जुना पूल या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेलं आहे। 15 महिन्याच्या अवधीमध्ये प्रशासनाने जे काम करत होते, मुंबई महानगरपालिका असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल किंवा आपल्या राज्य शासनाची पूर्ण टीम असेल, मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री गगराणी साहेब, या सगळ्यांची जी इनिशिएटिव्ह आहेत आणि ज्या पद्धतीने 15 महिन्याच्या आत पावसाळ्यापूर्वी हा पूल तयार करून लोकसेवेसाठी या ठिकाणी समर्पित केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे पण विरोधकांचं लक्ष गेलं पाहिजे। काही वेळेमध्येच सायन आणि आणि परळचा पूल पण अशाच पद्धतीने बघा, आपण संपूर्ण जे जुने ब्रिटिशकालीन पूल असतील किंवा फार त्याच्यापेक्षा जुने काही पूल असतील तर आपण IIT बॉम्बे अशी जी थर्ड पार्टी ऑडिट या पूर्ण मुंबईच्या पुलांसाठी आपण ठेवलेली आहे। विद्याविहारचा पूल जो आहे तो प्रोसेसमध्ये चालू आहे। इतर काही प्रस्तावित जे प्रस्ताव असतील तर त्याच्यावरती आपण थर्ड पार्टी ऑडिट करून ते आपण लवकरात लवकर करण्याच्या प्रयत्नात आहोत। नमस्कार। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मागणी होती, ती मागणी म्हणजे आणि त्याच मागणीसाठी जो पूर्ण पाठपुरावा केला होता ते आपले आदरणीय मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी या ठिकाणी या पुलाचं जे नामकरण आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाण पूल या नावाने व्हावं, तेही मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेलं आहे। तर एक चांगला विषय आणि लोकांच्या सेवेसाठी आज हा पूल तयार झालेला आहे। आज इस जगह पे ताड़देव नागपड़ा मुंबई सेंट्रल का जो ब्रिटिश कालीन 150 साल पुराना पुल है, इसका उद्घाटन यहाँ पे हुआ है, लोगों को समर्पित किया जाएगा। इस पुल के बारे में आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, उनके माध्यम से आज इस ब्रिज का ओपनिंग हुआ है और इस ब्रिज को पूरी महाराष्ट्र की मांग थी। इस ब्रिज का जो नामकरण है पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाण पुल, इस नामकरण से इस पुल को ब्रिज को पहचाना जाएगा। नमस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।